कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभांमध्ये मागील काही काळापासून एक ठळक आणि पुनरावृत्ती होणारं चित्र दिसतंय. महापौर रुपाराणी निकम उपस्थित असतानाही काही वरिष्ठ नगरसेवक सभेवर प्रभाव टाकताना दिसत आहे. काही वरिष्ठ नगरसेवक नूतन सदस्यांना बोलण्याची संधी देत नसल्यानं अनेक सदस्यांना आपले मुद्दे मांडण्यासाठी वेळच मिळत नाही, अशी नाराजी व्यक्त होतीये. सभा नेमकी कोण चालवतंय असा प्रश्नही आता सभागृहात उघडपणे विचारला जातोय. सभागृहातील चर्चेदरम्यान काही वेळा आक्रमक भाषा, थेट इशारे आणि बघून घेतो अशा मगरुरीच्या शब्दांचा वापर होत असल्यानं नूतन सदस्य अवाक होताना दिसतायत. यामुळं सभागृहातील वातावरण वारंवार तणावपूर्ण होत असल्याचं दिसून येतंय. शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत असाच एक वाद टोकाला गेल्याची माहिती माध्यमांमधून मिळाली. काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण सोनवणे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे गटनेते आदिल फरास यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. वाद इतका वाढला की दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले. 4 वाजण्याची बैठक असताना स्थायी समिती सभापती 5 वाजता सभागृहात आल्यानंतर बैठक सुरू झाली. याची कोणतीही पूर्वसूचना नसल्यानं गोंधळ निर्माण झाला. अजेंड्यावरील विषय पूर्ण झाल्यानंतर प्रश्नोत्तरांचा टप्पा सुरू झाला. यावेळी शहराशी संबंधित मुद्दे मांडत असताना सभेचं वातावरण पुन्हा तापलं. प्रश्न सुरू असताना फरास यांनी सभापतींना उठण्यास सांगितल्यावर वाद चिघळला. त्यानंतर शब्दांचा चढता आवाज, शिवीगाळ आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्यानं अखेर महापालिका अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करत दोन्ही नगरसेवकांना बाहेर काढावं लागलं. यावर स्थायी समिती सभापती विशाल शिराळे आणि आदिल फराश यांनी पत्रकार बैठक घेऊन सविस्तर खुलासा केलाय. यामध्ये त्यांनी विरोधकांचेच जास्त प्रश्न ऐकले जात असल्याचं सांगितलं. बैठकीत असंविधानिक भाषा वापरल्यानं हा प्रकार घडला असून यापुढं असं घडणार नाही असा विश्वास सभापती शिराळे यांनी दिलाय. मात्र 7 वाजून गेले तरी काही प्रश्न उपस्थित होत होते. माझी एकच विनंती होती की वेळ होत आहे, महिला सदस्य आहेत आणि ही मीटिंग लवकर संपवा. मात्र विरोधी सदस्य जे आहेत, आमचे सन्मान्य सदस्य, सोनवणे साहेब, त्यांनी लाईट दिव्याचा काहीतरी एक प्रश्न उपस्थित केला की जे एखाद्या विशिष्ट घरापाशी लाईट पडते किंवा काय, म्हटलं त्यावर आपण नंतर चर्चा करू, परत चर्चा करू पुढच्या मिनिटाला. नाही ते आत्ताच घ्यायला पाहिजे. हे मी जी सभा संपली असं जाहीर केलं त्यावर ते परत म्हणाले. एवढाच विषय होता आणि ह्याच विषयाला अनुसरून त्यांनी थोडंफार तिथं अपशब्द वापरले. परत संबंध त्या सभेमध्ये काही असंसदीय शब्द वापरले. महिलांच्या समोर थोडीफार ते शब्द वापरल्यामुळे थोडं तिथं गैरवर्तणूक झाली. एवढं सांगतो की परत येत्या सर्व सभेमध्ये सर्व सदस्यांना फक्त आणि फक्त कोल्हापूर शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नासाठी चर्चा केली जाईल आणि त्यावर तोडगा काढला जाईल. नक्कीच पुढच्या काळामध्ये परत एकदा सर्व सदस्यांच्याकडनं सहकार्याची अपेक्षा करतो आणि त्यांच्याकडे सुद्धा सहकार्य राहील. एवढंच. नगरसेवक प्रवीण सोनवणे यांनी आम्हाला नूतन नगरसेवकांना प्रश्न विचारण्यास वेळ मिळत नाही, आम्ही प्रश्न विचारताना सभा संपली असं सांगण्यात येतंय असा खुलासा केला. काल झालेल्या सभेत 11 वाजताची सभा होती, ती नंतर 4 वाजता डिक्लेअर करण्यात आली. 4 वाजताची सभा 5 वाजता चालू करण्यात आली. 5ला सभा केल्यानंतर एक 4च मुद्दे होते कोरमवर. ते संपायला 6 वाजलेत. ते संपून एक अर्धा पाऊण तास फक्त आयत्या वेळेच्या विषयावर चर्चा करत असताना मी हात वर करून थांबलेलो की माझा एक प्रश्न होता, ऐकून घ्या म्हणून. तोवर चेअरमन साहेब म्हणले की आता बास झाली, सभा संपूया म्हणून. आणि हे चेअरमन साहेबांनी माझं बोलणं चालू असताना आमचे सन्माननीय सदस्य आदिल फराज यांनी म्हणले की बास चला आता बास झालं. पण त्यांच्यात आणि माझ्यात शाब्दिक वाद झाला. आमची नवीन सदस्यांची एवढीच मागणी आहे की आम्हालाही बोलायला संधी मिळावी आणि वेळ मिळावा. या संपूर्ण घडामोडींमुळे महापालिकेच्या सभागृहातील शिस्त, संवादाची पातळी आणि लोकप्रतिनिधींची जबाबदारी यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. प्रशासन आणि राजकीय नेतृत्व या प्रकारावर नियंत्रण आणणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.